जिरं, लसूण, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, धना पावडर, लाल तिखट. आता मसाले छान फ्राय झालेले, त्याच्यात थोडं पाणी घालून थोडं त्यांना शिजवून घेऊ. आपण शेवची चटणी बनवतो त्याच्यासाठी शेवभाजी मसाला थोडासा. आता हे आपले मसाले छान फ्राय झालेले, त्याच्यामध्ये शेव टाकून घेऊ. आता हे शेवमध्ये थोडंसं पाणी घालून त्याला थोडा वेळ वाफवून घेऊ. आता तिच्यात आपण कोशिंबीर घालू. आता ही शेवभाजी आपल्या खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा, ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कोणाकोणाला ही कोरडे शेवची भाजी आवडलेली त्यांनी नक्की कमेंट आणि लाईक करून सांगा.